साधा म्हणूनच काय बोलला असेल तर दुर्लक्ष करता येतं, परंतु प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्याचं गांभीर्याने आम्ही त्या ठिकाणी दखल एका कारणासाठी घेतो आहोत की ते ज्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत, त्यांचं एकूण जे सगळ्या नुसतं भारतात नाही जगात जे महान कार्य आहे ते सत्यावर आधारित, द्वेषावर कधीच आधारित नव्हतं आणि भविष्याचा वेध घेऊन एखाद्या स्टेट्समन सारखं होतं, पॉलिटिशियन सारखं नाही. राज्यकर्ता आणि राष्ट्र नेता याच्यात फरक असतो. राज्यकर्ता हा मतं आणि निवडणूक याच्याकडे डोळा ठेवून करतो, राष्ट्र निर्माता हा त्या ठिकाणी पुढचं भविष्य करतो. बाबासाहेब आंबेडकर हे पॉलिटिशियन नव्हते. किती द्वेषावर आधारित प्रकारची आपण बोलताय तुम्ही. मोहन भागवत हे त्या ठिकाणी हा हिटलर मुळामध्ये एखाद्या प्रमुखाचा आदरयुक्त उल्लेख करावा. तुम्हाला मी हा प्रकाश आंबेडकर असं तुम्हाला मी बोलू शकत नाही, कारण तुम्ही एका राजकीय पक्षाचे नेते आहात. नंबर एक की तुमचं सर्व बोलणं हे द्वेषावर तर्कावर आधारितच नाही, कारण जो संघ स्थापन झाला 1925 साली त्याचा मूळ याच्यात असं आहे की आम्ही एक विचार केला, एका ओळीत सांगतो की भारत हा एकमेव देश असा आहे की 1200 वर्ष गुलाम राहिला. इसवी सन 707 पासून राजा जाहीराचा पराभव झाल्यापासून. त्याचे अनेक कारण आहेत. त्यातलं एक कारण इथला हिंदू समाज हा जाती जातीमध्ये विभागला गेला. हा उच्चवर्णीय, तो नीचवर्णीय, हा अमुक, मीच फक्त त्या ठिकाणी ज्ञानार्जन करणार, मीच काही मुख्य गोष्टी करणार, बाकी माझे सगळे सेवक. हिंदू समाजाचं संघटन करावं, सारा हिंदू समाज एक आहे, जातपात विरहित आहे, असं त्या ठिकाणी आधारावर संघाची स्थापना झाली. तिसरे सरसंघचालक पूजनीय बाळासाहेब देवरस यांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये एक सांगितलं की अनटचेबिलिटी इज क्राईम, इट मस्ट बी लॉक, स्टॉक अँड बॅरल. हा अतिशय मोठा अपराध आहे आणि आमच्या कुठल्याही शाखेवर, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो निखिलाजी, की राम नाईक हे ते ब्राह्मण आहेत आणि रमेश पेडेकर चर्मकार आहे, हे आम्हाला पहिले 25-30 वर्ष कळलंच नाही. आम्ही कधी जातपात विचारली नाही. आणि म्हणून संघाच्या सगळ्या लोकांनी, संघ आल्यामुळे या देशात दलित अत्याचार झालेत असं नाही आहे, असं नाही आहे. मला आठवत आहे की स्वर्गीय फडके त्या ठिकाणी असलेले म्हणजे संगीतकार फडके, बाबूजी फडके आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी मंजुळा नावाच्या एका दलित महिलेचे डोळे काढले होते ग्रामीण भागात. हुतात्मा चौकात उपोषण केलं गेलं होतं. त्यामुळे साफ खोटा आहे. राजूबाग, मी तुमच्याकडे मला फक्त प्रकाश आंबेडकर यांच्याकडून याची प्रतिक्रिया जाणून घ्यायची. प्रकाश आंबेडकरची बोला. मला बोलू दे. पहिल्यांदा मधू चव्हाणांना मी असं सांगू इच्छितो की माझी गेली असताना 35 वर्षाच्या वरती राजकारणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे कोणाचा अनादर करून अजूनपर्यंत मी कोणालाही वापरलेलं नाही. एकेरी मी कधीच कोणाचा उल्लेख करत नाही. त्याच्यामुळे असणारं माझं आजचं जे भाषण होतं ते हिंदीमध्ये होतं आणि त्याच्यामुळे हिंदी हे माझं मराठीपेक्षा चांगलं आहे आणि त्याच्यामुळे हिंदी ह्या भाषेमध्येच असणारा एक गोडवा आहे की ज्याच्यामध्ये आदरयुक्त बोलणं हे त्याच्यातली गरजेचं आहे. त्याच्यामुळे कृपा करून आपण असणारं न ऐकता बोलू नये अशी माझी आपल्याला सर एक विनंती आहे. मुळात आपण असणारं जे काही सांगताय की आम्ही हे केलं तर मी केलं ते केलं, त्याच्यामध्ये असणारं मी आपल्याला असणारं एक सांगतो. मी आत्ता आपल्याला असणारं, मी अजून काही बोललेलो नाहीये, मी आत्ता असणारं आपल्याला एक असणारं सांगतो की आपलं असणारं 46 पासून ते 50 पर्यंत चारित्र्य बघावं, RSSचं चारित्र्य बघावं, आपण केलेलं वक्तव्य पुन्हा वाचावं. नसेल तर मी तुमचा अभ्यास घ्यायला तयार आहे त्या सगळ्या वक्तव्यांच्या संदर्भातला. तुम्ही विसरला असाल तर आपण असणारा शेवटी असणारं 1950 साली ज्यावेळेस असणारे झालं त्यावेळेस संघाकडून असणारं एक स्टेटमेंट निघालं होतं की ही जी राज्यघटना आहे ही राज्यघटना मनुस्मृतीवरती आधारित नाही आणि वेदाला कुठेही स्थान दिलेलं नाही आणि म्हणून आम्ही तिला मानत नाही. त्याला उत्तर असणारं देण्यात आलं होतं की चार्वकापासून ते असणाऱ्या रामदासापर्यंत जी संत परंपरा ह्या देशामधली आहे की ज्यांनी सहजीवनाची असणाऱ्या विचारसरणी मांडली, आध्यात्मिकरित्याने बरोबरीची असणारी ही मांडली, त्याचा सार हा सगळा ह्या घटनेमध्ये उतरलेला आहे. आणि आजही आपण असणारा ही घटना आम्हाला मान्य नाही असं असणारं सांगताय.
मी पुन्हा मधू चव्हाण आपल्याला असताना सांगतोय, मी एवढं ठामपणे सांगतो, याचं कारण असं आहे की अटल बिहारी वाजपेयी असताना 2002 मध्ये आपली असणारी केलेली घटना म्हणजे RSSनी केलेली घटना याची असणारी एक प्रत पार्लमेंटच्या रेकॉर्डमध्ये आहे. आपल्याला अजूनही आपण त्या पार्लमेंटच्या रेकॉर्डमध्ये गेलात तर आपल्याला ती प्रत आजही मिळेल. आणि ती प्रत असं सांगते की आम्ही असणारा मताचा अधिकार फक्त इन्कम टॅक्स आणि शिकलेल्या माणसालाच ठेवणार. माझं म्हणणं आपल्याला आहे त्या ठिकाणी आपल्याला एक नवीन व्यवस्था पाहिजे असेल तर माझा त्याला विरोध नाही. पण हे जे लपून छपून करण्याचं असणारं तुमचे जे सोंग चाललेली आहेत ना ती थांबवा आणि सरळ चर्चेला उतरा ना. म्हणजे मी आज जसं आव्हान दिलं आपल्याला की जे कल्चरल नॅशनलिझम आपण म्हणताय, सांस्कृतिक राष्ट्रवाद आपण जे म्हणताय, या सांस्कृतिक राष्ट्रवादाची चर्चा करायला आपण असणारा व्यासपीठावरती या ना. जी. आणि खुलं चॅलेंज दिलं आपल्याला. प्रकाश आंबेडकरजी थोडंसं थांबवते. मोहन मधू भागवतांना घेऊन या चव्हाण, तिथे. त्यानंतर आम्ही संभाजी भगत आणि राजू मोहन वाघमारे भागवतांशी यांना सुद्धा बोलतो. यावर बोलायचे. जी, थोडंसं आम्ही थांबवते असणारा प्रकाश आंबेडकर त्याच्यामध्ये तुम्हाला. घ्या आव्हान करू ना आपण असणारा चर्चा. मधू चव्हाण डायलॉग बोला. होऊ द्या ना. मधूजी लोकांना बोला डिसाईड करू द्या ना काय व्हायचं असेल ते. तुम्ही आणि मी कोण असणारा लोकांवरती लादणार. डायलॉग होऊ द्या, लोकांना डिसाईड करू द्या. प्रकाशजी, आता ऐका. 2021 मध्ये लोक डिसाईड करतील की त्यांना असणारा प्रकाश काय पाहिजे. आंबेडकरजी, आता तुमचं शांतपणे ऐकलं. अहो, आपण चर्चेला आलेला आहात. आपण चावडीवरची चर्चा काय करताय? आपण एक नेत्या असं आहे, तुम्ही तुमचं माझ्यामध्ये शांतपणे आम्ही मी ऐकलंय. संपण्याच्या अगोदर निखिलाजी, तुम्ही त्यांना बोलणार तुम्ही असाल, थांबवा तर तर मला थांबा बोलायला बोला. द्या. माझं आता चर्चा अशी संपलेलं कधी होत आहे. नाही. तेव्हा आता आपण बोलावं चर्चा शांतपणे. कधी होत नाही अशी. आंबेडकर नेहमी आपलंच टुमणं दाखवत असतात. चर्चा असताना त्यांची चर्चा शक्ती कधी काय होते? ते आता की ज्यावेळेस त्याला तुम्ही लादण्याच्या थांबवा गोष्टी होतात निखिलाजी. त्यावेळेस होत नाही. मधूजी बोला. त्याच्यामध्ये तुम्ही बोला, निखिलाजी बोला, त्यांना बोला. थांबवा. प्रकाशजी, खोटं बोलताय तुम्ही, दिशाभूल करताय. तुम्ही ऐका ना प्रकाशजी, तुमचं सगळं शांतपणे आम्ही ऐकतोय ना. तुम्ही शांतपणे ऐका माझं प्लीज.